ची बेडी या मालिकेत आपण आता पाहणार आहोत की रुक्मिणी ही अन्वीला घेऊन बसलेली असते आणि कसे करून अन्वीला त्या ठिकाणून उठवायची असते। तेव्हा सिंधू रेश्माला सांगते की वर जाऊन अन्वीचा चांगला मेकअप करून आण। तेव्हा रेश्मा नाही म्हणते। तेव्हा ती म्हणते मी काकूंना सांगू का, म्हणजे काकू तुला अजून 2 शब्द सुनावतील। त्यावेळेस रेश्मा म्हणते की अन्वीला मेकअप करायला नेणं काकूंच्या बोलण्यांपेक्षा चांगलं आहे। त्यामुळे रेश्मा ही अन्वीजवळ जाते आणि अन्वीला म्हणते की अन्वी चल मी तुला पुन्हा तयार करून देते। तेव्हा रुक्मिणी म्हणते की रेश्मा चक्क तू आज न सांगता काम केलंस, तुझ्या मनाने अशीच कायम राहत जा, असं रुक्मिणी ही रेश्माला सांगते। त्यानंतर रेश्मा ही अन्वीला घेऊन वर जाते आणि खाली सिंधू ही ऋषभला सांगते की टायमिंग होत आहे, तू केव्हा त्या ठिकाणून उठशील। तेव्हा ऋषभ म्हणतो की थांब जरा येतो। इकडे हा प्रसाद त्या याच्यासाठी पूजेसाठी बसलेला असतो। त्यानंतर शकुंतलाबाईने गुंड बोलवलेली असतात आणि आयुषच्या शोधात पाठवलेली असतात। रेश्मा आणि अन्वी ह्या दोघेही अन्वीच्या रूममध्ये आलेल्या असतात। त्यावेळेस अन्वी ही ठसका लागण्याचं नाटक करते आणि म्हणते रेश्मा मामी जरा मला पाणी आणतेस का। तेव्हा रेश्मा म्हणते की ठीक आहे आणते। रेश्मा ही अन्वीला पाणी घ्यायला जाते। त्याचबरोबर अन्वी ही घरातनं पळ काढते। इकडे नवरदेव हा पूजेसाठी बसलेला असतो। त्याच ठिकाणी शकुंतला येते आणि शकुंतलाबाई ही जोरात आरोळ्या मारते की आमदारीनबाई काय लावलं आहे तुम्ही, आमचे आयुषराव कुठे आहेत। तेव्हा रुक्मिणी म्हणते की काय लावलं शकुंतला तू, आज आमच्या घरामध्ये माझ्या नातीचं अन्वीचं लग्न आहे आणि तू काय आता हा मोठा आरोप आमच्यावर लावत आहे। तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की तुझी नात जर खरी असेल तर मला इथं आणून उभी कर। त्यावेळेस सिंधू म्हणते की अन्वी ही वर तयार व्हायला गेलेली आहे आणि ती जेव्हा पूजेची तयारी होईल त्याच वेळेस ती खाली येईल। तेव्हा शकुंतला ही रुक्मिणीचा अपमान करत असते। रेश्मासुद्धा म्हणते की जेव्हा बघा तेव्हा तुम्ही काकूंचा अपमान करत असतात, तुम्हाला काय आमची चुकी वाटते का। रमाकांतसुद्धा त्यांना बोलतो की हो आत्तापर्यंत अन्वी याच ठिकाणी होती, आता ती वर गेलेली आहे। राजश्रीसुद्धा म्हणते की वहिनींची चूक नाही आहे, वहिनी या इथंच अन्वीला घेऊन बसलेले आहेत, तुमचं आयुष कुठं गेलं आहे आम्हाला काहीही माहिती नाही। सर्वजण हे रुक्मिणीची बाजू घेत असतात। त्यावेळेस शकुंतला ही ऐकण्याच्याच परिस्थितीत नसते। ती सांगते की आमचे आयुषराव कुठं आहे आणि हो तुमची नात जर रूममध्ये आहे तर तुम्ही तिला घेऊन या। तेव्हा रुक्मिणी म्हणते की हो ती वरच आहे। तेव्हा रुक्मिणी ही रेश्माला सांगते की रेश्मा अन्वीला जर वरून घेऊन ये तर। तेव्हा सिंधू परत त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते। त्यावेळेस मात्र मधू म्हणते की सिंधू नेमकं तुझं काय चाललेलं आहे आणि तू या लग्नासाठी कशी तयार झालीस ग। त्यावेळेस त्या ठिकाणी राघव हा मधूचे बोलणे ऐकतो आणि नंतर तो फोनवर बोलण्यासाठी त्या ठिकाणून बाजूला जातो। रेश्मासुद्धा विचार करत असते की मी वर जाऊन बघून येते। ती वर जाते तर वर तिला अन्वी कुठेही दिसत नाही। त्यावेळेस राघव हा फोनचं नाटक करून त्या ठिकाणून निघून जातो। शकुंतलाबाई म्हणते की काय रुक्मिणीबाई शेवटी तुमच्या नातीने केलीच का तुमची पचकी, ती खूप रुक्मिणीला बोलत असते। तेव्हा राघव म्हणतो की तुम्ही काकूला काही बोलू शकत नाही, तुमचा काय अधिकार आहे काकूंना बोलण्याचा। तेव्हा शकुंतला म्हणते की आमचे आयुषराव कुठे गेलेले आहेत हे अगोदर आम्हाला सांगा, यांनीच आमच्या आयुषला किडनॅप केलेलं आहे। तेव्हा राघव म्हणतो की जरा तुम्ही तोंड सांभाळून बोलताय का। त्यावेळेस शकुंतला कुठल्याही ऐकण्याच्या परिस्थितीत नसते। रुक्मिणी ही नुसती तिचं बोलणं ऐकत असते। सिंधूसुद्धा बोलणं ऐकत असते। मधू मात्र म्हणते की सिंधू या लग्नाला तयार कशी झाली, नेमका हिच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा प्लॅन चालू आहे। त्यावेळेस शकुंतला म्हणते काय बाई या घरातले संस्कार, रत्नपारखीबाई तुम्ही बाहेरही भाषणं खोटी खोटी देतात आणि घरातही त्याच प्रकारेच वागत आहात। तेव्हा सिंधू म्हणते की अहो तुम्ही काकूला का दोष देत आहेत, काकूला का बोलत आहेत, यात काकूचा काय संबंध। मात्र मधू म्हणते की या राघवचा आणि सिंधूचा काय प्लॅन आहे तो मला बिलकुल कळालेला नाही आणि तो मला समजून घ्यावा लागेल काय चालू आहे यांच्या दोघांच्या मनात। रमाकांत रत्नाकर हा सुद्धा शकुंतलाबाईला समजवत असतो, परंतु शकुंतलेला ह्या पदाचा माज असतो। ती कुठल्याही गोष्टीचा विचार करत नसते, ती फक्त तिचं बोलणं हे कायम ठेवते।
ती सांगते की रुक्मिणीबाई कोंबडं झाकायला गेल्यात, पण त्यांच्याकडनं कोंबडं मुळीच झाकलं गेलं नाही. त्यानंतर सिंधू ही राघवकडे बघत असते. राघव त्या ठिकाणून बाजूला जातो आणि मधू विचार करते की आता राघव कुठं गेला असेल. इकडे अन्वी ही बाहेर ऋषभची वाट बघत असते. ती म्हणते की ऋषभ मामा केव्हा येतोय म्हणून ती फोन लावते. त्याच वेळेस त्या ठिकाणी ऋषभ हा गाडी घेऊन येतो आणि अन्वीला म्हणतो की अन्वी सॉरी मला लेट झाला ग, गाडी चालू होत नव्हती. तेव्हा अन्वी म्हणते की ठीक आहे रे मामा, ओके. त्यावेळेस आता लवकर आवर आणि चल. तेव्हा अन्वी ही ऋषभच्या पाठीमागे बसते आणि ऋषभ हा अन्वीला घेऊन त्या ठिकाणी जातो. रेश्मा ही अन्वीला शोधायला रूममध्ये आलेली असते. ती सर्वीकडे अन्वीला शोधते, परंतु तिला अन्वी ही कुठंच दिसत नाही. आणि नंतर ती खाली येते आणि म्हणते की काकू अन्वी तिच्या रूममध्ये नाही. हा सगळा प्रकार लग्नाला आलेला मुलगा बघतो. तेव्हा सिंधू म्हणते की अगं तू तिला व्यवस्थित बघितलं का, बाथरूममध्ये, कॉटच्या खाली किंवा कुठं? तेव्हा ती सांगते मी सर्वीकडे बघितलं. शकुंतला म्हणते काय रुक्मिणीबाई, आत्ता पुन्हा तुमच्या नातीने तुमचं नाक कापलं की गेली की पुन्हा ती हे घर सोडून. तुमची अन्वी आणि माझा आयुष हे दोघेही पळून गेले. तेव्हा सिंधूला मधू विचारते की सिंधू काय लावलं हे तुला माहिती असेल. त्यावेळेस सिंधू म्हणते मधुताई एवढं लक्षात ठेवा, आज दिवसभरापासून मी आणि राघव याच ठिकाणी तयारी करत आहोत आणि तुम्हालाही दिसतं आहे की आम्ही दोघेही कुठं गेलेलो नाहीत. दिवसभर लग्नाच्या तयारीत आहोत आणि तुम्ही कसं काय माझं नाव घेत आहेत. तेव्हा रुक्मिणी ही सिंधूकडे बघते आणि ती म्हणते की काकूंनी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे आणि तो माझ्या मनाला पटला होता म्हणून मी तयार झाले. त्यानंतर त्या ठिकाणी प्रसाद येतो आणि तो म्हणतो की रुक्मिणीताई, अन्वीने काय केलं आहे, तुमच्या अन्वीला लग्नाआधीच दिवस गेले होते म्हणून मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो होतो. आता मला हे लग्न करायचं नाही, हे लग्न मोडलं. त्यावेळेस ऋतुराज हा मुलापुढे हात पसरवतो. तेव्हा तो म्हणतो थांबा, आता मी या ठिकाणी एक क्षणही थांबत नाही. तेव्हा नवरदेव मुलगा त्या ठिकाणून निघून जातो लग्न मोडून. आणि मात्र घरातील सर्वजण हे त्याच्याकडे अतिशय आश्चर्याने बघत असतात, कारण त्याने स्वतःहून हे लग्न मोडलेलं असतं. इकडे आयुष हा रूममध्ये लग्नाच्या तयारीत असतो. तो अन्वीची वाट बघत असतो. अन्वी आणि ऋषभ त्या ठिकाणी येतात. तेव्हा अन्वी ही आयुषला भेटते आणि ऋषभ म्हणते की चला उरकवा लवकर, आता बाकीचं राहू द्या, लग्नाचा मुहूर्त टळेल. त्यावेळेस आयुष म्हणतो की ठीक आहे. अन्वी म्हणते की आयुष तू माझ्यासोबत आहे ना. तेव्हा आयुष म्हणतो हो मी तुझ्यासोबतच आहे. तेव्हा ती ऋषभला म्हणते ऋषभ मामा थँक्यू, तू आम्हाला जी मदत केली त्याबद्दल मी तुझे आभार मानत आहे. तेव्हा ऋषभ म्हणतो अगं तू माझी भाची आहेस, मी तुझा मामा आहे, मला हे कर्तव्य करायलाच हवं. तेव्हा तो ऋषभ आयुषजवळ ड्रेस देतो आणि सांगतो की लवकर घाला आणि विधीला तयार करा, वेळ खूप कमी आहे. त्यावेळेस ऋषभ ड्रेस घेतो आणि घालू लागतो. इकडे सर्वजण हे विचार करतात की अन्वी गेली कुठं असेल. सिंधूसुद्धा मनामध्ये आनंदित झालेली असते की तिचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो. तेव्हा शकुंतला मात्र रुक्मिणीची नाही तशी इज्जत काढत असते आणि मधू ही बोलू लागते की काकू हे काय झालं आता. त्यावेळेस त्या ठिकाणी ती सिंधूला म्हणते काय सिंधू, राघव कुठं आहे मग, आत्ता कुठं गेला आहे. त्यावेळेस सिंधू म्हणते की काय सांगू तुम्हाला मधुताई, तुम्ही सांगूनसुद्धा ऐकत नाही आणि माझ्यावरतीच आरोप लावत आहात. तुम्हाला मी एकदाच सांगते की मला या गोष्टीशी काही घेणं देणं नाही, मी सकाळपासून इथंच होते. तेव्हा मधू म्हणते मग राघव कुठे आहे, तुमच्या दोघांमध्ये काय गुळपूट चालू आहे ते सांगशील का. त्यावेळेस सिंधू म्हणते की राघव इथंच आहे. तेव्हा रत्नाकर म्हणतो की मधू, दुसऱ्याच्या समोर तू घरातल्या लोकांची इज्जत काढू नकोस, हे योग्य नाही आहे. तुला सांगत आहे ना सिंधू, तू सिंधूला का टॉर्चर करत आहे. त्यावेळेस मात्र मधू ही शांत बसते. इकडे आयुष हा तयार होऊन येतो आणि तो अन्वीकडे बघू लागतो. तेव्हा ऋषभ म्हणतो की तुम्ही आवरा, मी बाहेरून कुलूप लावून घेतो. तेव्हा अन्वी म्हणते की ठीक आहे मामा, तू बाहेर जा, बाहेरून कुलूप लाव आणि बाहेरच थांब. तेव्हा तो ऋषभ हा बाहेर जातो आणि दाराला कुलूप लावतो आणि बाहेर गाडीजवळ वाट बघत असतो. त्यानंतर घराला कुलूप असतं. ऋषभला अत्यंत आनंद झालेला असतो
आणि त्याच ठिकाणी आता त्यानंतर गुरुजी हे मंत्र म्हणायला सुरुवात करतात. आयुष आणि अन्वीचं लग्न सुरू होत असतं. त्याच वेळेस त्या ठिकाणी शकुंतलाचे गुंड येतात आणि ते बोलू लागतात की आपल्याला मॅडमांनी आयुषरावांना शोधायला लावलं होतं, पण आयुषराव हे काही भेटत नाही. तेव्हा मात्र ऋषभ हा जरा टेन्शनमध्ये येतो आणि तो त्या ठिकाणी उभा असतो, परंतु त्यांना काहीही दाखवत नाही. आणि घरामध्ये गुरुजी हे मंत्र म्हणत असतात आणि अन्वी आणि आयुष हे पूजेची प्रतिक्रिया करत असतात. त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद असतो. ही लोक त्या घराजवळ जातात आणि बघतात या घराला कुलूप आहे. आता हेच घर तपासायचं बाकी. त्यावेळेस ऋषभ हा फोनाचं नाटक करतो आणि म्हणतो, काय काय तुम्ही येत आहात का? या घराला कुलूप लावलेलं आहे आणि मी त्या ठिकाणी पोचलो आहे. तेव्हा ऋषभ त्यांना सांगतो की हे घर मी घेण्यासाठी आलेलो आहे. त्यानंतर राघव हा बाहेर येतो आणि त्यानंतर राणी मात्र राघवला विचारते, राघव कुठं होतास? तेव्हा सिंधू म्हणते की बघा ना राघव, मधुताई ह्या म्हणतायत की अन्वीला इथून जाण्यामध्ये आपल्या दोघांचा हात आहे. आणि त्यावेळेस रुक्मिणीसुद्धा काही बोलत नाही. राघव सांगतो की माझा मोबाईल डिस्चार्ज झाला होता, त्याला चार्जिंग करण्याकरता मी माझ्या रूममध्ये गेलो होतो. तर शकुंतलाबाई ही रुक्मिणीकडे पाहत असते. रुक्मिणी काही एक शब्द बोलत नाही. त्यानंतर शकुंतला ही राघवला म्हणते की राघव साहेब, तुम्ही IPS आहात ना, मग माझी एक तक्रार करून घ्या की आमदार रुक्मिणीबाईंनी सिंधूला हाती धरून आमच्या आयुषरावांना किडनॅप केलेलं आहे. तर या सिंधूला लवकर तुम्ही बेड्या ठोका आणि जेलमध्ये टाका. ही माझी ऑर्डर आहे आणि कंप्लेंट पण आहे. त्यावेळेस राघव हा शकुंतलाकडे आणि रुक्मिणीकडे मोठ्या रागाने बघतो. आता राघव हा सिंधूला जेलमध्ये टाकणार का, हे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब